आपण क्लास 11th रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स ह्या टॉपिकचा एक्झरसाइज बघतोय. यामधले प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण बघणार आहे. पेज नंबर आहे 268. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 2. रेक्टिफाय दी फॉलोइंग एरर्स. या पेजवर आपण जनरल प्रॉपर तयार केलेला आहे. कॉलम आहेत डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अमाउंट रुपीज, क्रेडिट अमाउंट रुपीज, ट्रांजैक्शन नंबर 1. मशीनरी परचेस्ड फॉर ₹9,000 हॅज बीन डेबिटेड टू परचेस अकाउंट. मशिनरी परचेस केलेली आहे. करेक्ट एंट्री असणार आहे मशिनरी अकाउंट डेबिट, मशिनरी कम्स इन अँड कॅश गोज आउट. सो मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इथं मशिनरी अकाउंट डेबिट हवं होतं, बट रॉंगली डेबिटेड टू परचेस अकाउंट. पण त्यांनी या ठिकाणी परचेसेस अकाउंट डेबिट केलेलं आहे. मग आपण जे हवं होतं ते सुरुवातीला लिहून घेऊयात. मशिनरी अकाउंट डेबिट हवं होतं. मग या ठिकाणी मशिनरी अकाउंट डेबिट, आणि रॉंगली डेबिटेड आहे परचेसेस अकाउंट. टू जे रॉंगली डेबिटेड आहे ते आपण क्रेडिट करणार टू परचेसेस अकाउंट. अमाउंट इज ₹9,000. being machinery purchased wrongly debited to purchase account. Now rectified. Second transaction, ₹15,000 paid to Indus Company for a machinery purchased. Stand debited to Indus Company account. ठीक आहे. या ठिकाणी इंडस कंपनीकडून मशिनरी परचेस केलेला आहे. एंट्री होणार आहे मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, पण त्यांनी रॉंगली डेबिट केलेलं आहे इंडस कंपनी अकाउंट. ठीक आहे. मग जे हवं होतं ते सुरुवातीला घेऊयात. मशिनरी अकाउंट डेबिट हवं होतं. मग ते जनरल प्रॉपरमध्ये एंट्री होणार आहे मशिनरी अकाउंट डेबिट, मशिनरी अकाउंट डेबिट टू रॉंगली डेबिटेड आहे इंडस कंपनी अकाउंट. जे रॉंगली आहे ते आपण रिव्हर्स करणार टू इंडस कंपनी अकाउंट. अमाउंट इज ₹15,000 डॅश being machinery purchased wrongly debited to Indus Company account. Now corrected or now rectified. Now corrected. थर्ड आहे प्रिंटर परचेस्ड फॉर ₹10,000 वॉज रॉंगली पास्ड थ्रू परचेस बुक. ओके. प्रिंटर परचेस केलेला आहे. सो प्रिंटर अकाउंट डेबिट असणार आहे. प्रिंटर अकाउंट डेबिट, पण पास करत असताना या ठिकाणी परचेस बुकमध्ये ही एंट्री पास केलेली आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी इट रॉंगली डेबिटेड टू परचेस अकाउंट. त्यामुळे आपण प्रिंटर जे हवं होतं सुरुवातीला डेबिट ते आपण लिहिणार आहे. जर्नल एंट्री होईल प्रिंटर अकाउंट डेबिट,
प्रिंटर अकाउंट डेबिट. आणि जे रॉंगली डेबिटेड आहे परचेसमध्ये एंट्री केलेली आहे म्हणजे परचेसेस डेबिट केलेले आहेत टू, मग ते आपण रिव्हर्स करणार. जे डेबिट आहे ते क्रेडिट, परचेसेस आपण क्रेडिट बाजूला घेणार. टू परचेसेस अकाउंट बी प्रिंटर परचेस्ड wrongly recorded as goods purchased. Now rectified. परचेस बुकमध्ये एंट्री केली म्हणजे त्याला गुड्स म्हणून कन्सिडर केला आणि मग परचेस बुकमध्ये एंट्री केली, त्यामुळे तो गुड्स शब्द वापरला. तो शब्द न वापरता तुम्ही परचेसेस रेकॉर्डेड ॲज परचेसेस असं लिहिलं तरी चालेल. अँड नाव रेक्टिफाईड या पद्धतीनं नरेशन करायचं आहे. त्यानंतर फोर्थ ट्रान्झॅक्शन, ₹800 पेड टू मोहन ॲज लिगल चार्जेस was debited to his personal account. लिगल चार्जेससाठी ₹800 पेड केलेले आहेत. एंट्री होणार आहे लिगल चार्जेस एक्सपेन्स आहेत. एक्सपेन्स आपले डेबिटला येणार म्हणजे डेबिटला आपल्याला हवं होतं लिगल चार्जेस अकाउंट डेबिट. जे करेक्ट आहे ते सुरुवातीला लिहूयात. लिगल चार्जेस अकाउंट डेबिट बट इट रॉंगली डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट. या ठिकाणी मोहन ही व्यक्ती आहे, मग या व्यक्तीच्या पर्सनल अकाउंटला ते डेबिटेड झालेले आहेत. ठीक आहे, मग जे रॉंगली डेबिटेड आहेत ते अकाउंट आपण क्रेडिट करणार. रॉंगली डेबिटेड टू मोहन अकाउंट, त्यामुळे या ठिकाणी मोहन अकाउंट आपण क्रेडिट करणार. टू मोहन अकाउंट या ठिकाणी प्रिंटरचे अमाऊंट लिहायची राहिलेली आहे. ट्रान्झॅक्शन नंबर थर्ड प्रिंटर परचेस्ड फॉर ₹10,000. ठीक आहे, आणि आता आपण जी एंट्री बघतोय ती आहे लिगल चार्जेस पेड केलेले आहेत, त्यामुळे लिगल चार्जेस अकाउंट डेबिट बट इट रॉंगली डेबिटेड टू पर्सनल अकाउंट. म्हणजे मोहन अकाउंटला त्यांनी रॉंगली डेबिटेड आहे, मग रॉंगली डेबिटेड आपण रिव्हर्स केला टू मोहन अकाउंट. या ठिकाणी मोहन अकाउंट आपण क्रेडिट साईडला घेतला आहे या जर्नल एंट्रीच्या. अमाऊंट आहे 800. या ठिकाणी अमाऊंट लिहूयात. नॅरेशन येणार आहे बीइंग लीगल चार्जेस पेड wrongly debited to मोहन's अकाउंट. आपल्या इथं मोहनचं अकाउंट असं लिहिलं पाहिजे. मोहनचं अकाउंट नाव रेक्टिफाईड. ट्रान्झॅक्शन नंबर 5, कॅश पेड टू रमेश वॉज डेबिटेड टू सुरेश अकाउंट. म्हणजे कॅश पेड केलेली आहे रमेशला. करेक्ट एंट्री होणार आहे रमेश अकाउंट डेबिट. ओके, रिसिवर आहे रमेश, सो रमेश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅश गोज आउट, सो कॅश आपण क्रेडिटला घेणार आहे. रमेश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट बट डेबिटेड टू सुरेश अकाउंट. त्यांनी रमेश अकाउंटच्या जागी सुरेश अकाउंट घेतला आहे. ही एरर आहे यातली. मग करेक्ट हवं होतं आपल्याला रमेश अकाउंट डेबिटला, ते आपण सुरुवातीला घेऊयात. रमेशेज अकाउंट डेबिट
ठीक आहे. पण या ठिकाणी रमेशच्या जागी त्याने डेबिट केलेलं आहे सुरेश. जे रॉंगली डेबिट आहे ते आपण क्रेडिट करणार. सो रमेश अकाउंट डेबिट, रमेश's अकाउंट डेबिट टू सुरेश's अकाउंट, सुरेश's अकाउंट being cash paid to Ramesh wrongly debited to Suresh account now rectified. Now rectified. Amount is 500. ओके. क्लास 11th रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 2 आपण पाहिला. मागच्या प्रॉब्लेममध्ये एक करेक्शन आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1मध्ये आपण ज्या ठिकाणी पर्सन जे नाव लिहिलेली आहेत त्या ठिकाणी प्रवीणच अकाउंट असं पाहिजे होतं. सिद्धांत ट्रेडर्स अकाउंट, शांतीलालच अकाउंट, ओके, और टाइम्स ऑफ इंडियाज अकाउंट. ओके. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 पाहिला होता. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 आणि या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 2 पाहिला. जर्नल एंट्रीज आर. थँक्स.